आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि याचं कारण आहे दीपनगर जुन्या व नव्या प्लांटमधील वरिष्ठ अधिकारी त्यांच्या वतीने स्वतःची मनमानी करत राख या ठिकाणी सोडली जात आहे व ज्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण या ठिकाणी होत आहे। वारंवार या ठिकाणी तक्रारी देखील करण्यात आल्या, मात्र त्याचा काहीही परिणाम या वरिष्ठांवर झालेला नाही व म्हणून अखेर या भागातील गावकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतलाय। वेल्हाळा तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि याचं कारण म्हणजे दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या नव्या व जुन्या प्लांटमधील अधिकारी वर्ग। हो, या अधिकाऱ्यांची मनमानी कारणीभूत ठरते वेल्हाळा तलाव नामशेष होण्यास। येथील शेतकऱ्यांच्या, मच्छीमारांच्या उपासमारीस वारंवार आणि सातत्याने अधिकाऱ्यांच्या मनमानीचा भार झेलणाऱ्या या सर्वसामान्यांचा संयमाचा बांध तुटलाय व अखेर त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतलाय तो जलसमाधीचा। ज्या दिवशी भारतात प्रजेची सत्ता स्थापन झाली त्याच दिवशी जर कोणा एखाद्याला आपला जीव आपल्या हक्कांसाठी गमवावा लागत असेल तर यापेक्षा लज्जनीय बाब ती काय म्हणावी भारतीय प्रशासनासाठी। पण न दीपनगर प्रशासनाला हे समजतंय, न वरणगाव पोलिसांना, नाहीतर हे आंदोलन केव्हाच टळलं असतं। ध्यान देने के लिए सब महिला और आदमी खड़े, और आप इतनी लापरवाही बरतने का आपका मकसद क्या था? पहले वो डिसाइड होता है कि ओरिजिनल्स वहाँ एक्सेप्ट करेंगे और बाद में इनके चौहान साहब की तरफ बैठ के मीटिंग करेंगे। हे बंडामध्ये जी राख येते ती 20% राख बंडात सोडली जावी असा तुमचा नियम आहे आणि 80% राख ही जी येते उच्च प्रतीची राख ही संबंधित ठेकेदारांना किंवा जे कंपनी घेणार त्यांना हिशोबाने देण्यात यावी। परंतु त्या ठिकाणी असं ते 100% ते बंडा सोडले असा ग्रामस्थांचा आरोप आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे ज्या वेल्हाळा तलावावर 200 हेक्टर जी जमीन ओलिताखाली येत होती त्या जमिनीचं आता प्रमाण 50 ते 60% राहिले आहे आणि ती जी पाणी आहे तुमचं राख्याचं पाणी जमिनीखाली इन सर्क्युलेट होऊन आता ते शेतात मार्ग जायला लागला, विहिरीत जायला लागले ते पर्क्युलेशनसाठी आपण सगळे वॉटर सॅम्पल्स वेगवेगळ्या ठिकाणचे चेक करतो आणि वेल्हाळा तलावातले आणि आजूबाजूच्या आणि वारंवार तुमच्या राखेच्या पाईपलाईन लिकेज होत असतात। वारंवार आता इथून तुम्ही वेल्हाळा गावामध्ये गेला तर तुम्हाला राख रस्ता भरपुटे राख तुम्हाला दिसली असेल, मग अशा तुम्ही एवढा पुअर क्वालिटीचं काम त्या ठेकेदाराने केलेलं आहे की पाईपलाईन वारंवार लिकेज होते। अशा ठिकाणी तुम्ही नोटीस पाहिजे ना की म्हणजे असं वारंवार होणाऱ्या लॉसेसमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होतं। पाईपलाईन 15 ते 16 किलोमीटर लांब आहे। जवळपास जेवढ्या पाईपलाईन आहे त्यामध्ये टप्प्याटप्प्याने बदल आता जवळपास साधारणतः 7.5 किलोमीटरचे लाईन आहे ते आपण या 5-6 महिन्यात मागच्या बदलले आणि शासनाच्या नियमाप्रमाणे 20% राख ही या तलावामध्ये सोडण्याचा नियम आहे, मात्र 80% राखाची योग्य ती विल्हेवाट जागेच लावण्याचा नियम करून देण्यात आलाय। मात्र येथील अधिकारी वर्ग स्वतःची मनमानी दाखवत संपूर्णपणे म्हणजे पूर्ण 100% राख या तलावामध्ये सोडत आहे, ज्यामुळे पूर्वी या ठिकाणी 200 हेक्टर ओलिताची जमीन आता फक्त 50 हेक्टर उरली आहे व यावरून येथील प्रदूषणाचा अंदाज सहजपणे लावता येईल। जुन्या आणि नव्या दीपनगर प्लांटमधील संपूर्ण राख कोणतीही प्रक्रिया न करता जशीच्या तशी पूर्णच्या पूर्ण म्हणजे 100% या वेल्हाळा बंधाऱ्यात सोडली जाते। शासनाच्या नियमाप्रमाणे 20% राख फक्त या बंधाऱ्यात सोडण्याची परवानगी आहे व त्यानंतरची 80% राखेवर योग्य ती रासायनिक प्रक्रिया करून तिची योग्य जागी विल्हेवाट लावण्याचा नियम आहे। मात्र या नियम व अटींना न जुमानता येथील वरिष्ठ अधिकारी आपलीच मनमानी गाजवत आहेत। आम्ही करू तोच कायदा या वक्तव्याखाली वावरणाऱ्या या अधिकाऱ्यांमुळे या भागातील पूर्वी ओलिताखाली असलेली 200 हेक्टरची जमीन आता फक्त 50 हेक्टर इतकीच उरली आहे, तर शेकडो मच्छीमारांवर उपासमारीची वेळ या ठिकाणी आली आहे। म्हणजे आता दीपनगरच्या वरिष्ठांच्या मनमानीतून येथे होणाऱ्या प्रदूषणाचा अंदाज सर्वसामान्यांना अगदी सहजपणे लावता येईल। इतके असून देखील या अधिकाऱ्यांची भाषा उद्धट व वागणूक उर्मट। जलसमाधी घ्यावी लागते, काय नेमकी गंभीर समस्या निर्माण झाली? आपल्या महाराष्ट्र शासनाने जो विद्युत प्रकल्प सुरू केलेला आहे त्याची जी राख आहे ती वेल्हाळे शिवारामध्ये ॲजबंड तयार करून सोडलेली आहे आणि ती राख पाईपलाईनद्वारे सोडलेली आहे। त्या पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटून लिकेज होऊन ते राखेमुळे प्रदूषण होत आहे आणि ते जे पाणी आहे ते वेल्हाळे तलाव हा जो वेल्हाळ्याच्या उत्तरेस आहे, उतारामुळे नैसर्गिकरित्या नदी नाल्यांमार्फत ही राख वेल्हाळे तलावात येत आहे। दीपनगर प्रशासनाकडे 2005 पासून
आजपर्यंत वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे, करूनसुद्धा त्यांनी आजपर्यंत लेखी आश्वासने दिली, पण कोणतेही काम प्रत्यक्षात केलेले नाही. दीपनगरमध्ये झालेला जलसमाधीचा विषय हा काही आजचा नाही. यापूर्वी देखील अनेकदा याबाबत निवेदने दिली गेली, अनेकदा याबाबत आंदोलन झालं, मात्र कधीही प्रशासनाने याची दखल घेतली नाही व म्हणून अखेर संयमाचा बांध तुटून या गावकऱ्यांनी जलसमाधीचा निर्णय घेतलाय. हा सर्व प्रकार होत असताना पोलिसांनी आणि वरिष्ठांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. दीपनगरमुळे झालेलं जलसमाधी आंदोलन हा काही आजचा विषय नाहीये, तर यापूर्वी देखील अनेकदा पाईप लिकेज, राख उडून शेतात जाणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा, उद्धट भाषा या सर्वांना घेऊन कित्येकदा आंदोलने झालीत. कधीही उपोषण तर कधी आत्मदहन झालेत. मात्र अधिकारी वर्ग तरीही बिनधास्त. येथे गावकरी जलसमाधीसाठी जीव घेऊन पाण्यात उभे असताना देखील पोलिसांची व अधिकाऱ्यांची बघ्याची भूमिका दिसली. जेथे विरोधी पक्षनेते 20 मिनिटात पोहोचतात, तेथे स्थानिक अधिकाऱ्यांना तासनतास लागतात. यापेक्षा आता नवल काय म्हणावं. जर संबंधित प्रशासनाला याची दखल घेण्याची फिकीर असती तर यातून केव्हाच मार्ग काढून आंदोलन टळलं असतं. परंतु या ठिकाणी राखेची पाईपलाईन लिकेज करून ठेकेदारांशी साटेलोटे घालण्यातून जर वेळ मिळत असेल तर आंदोलनाकडे अधिकाऱ्यांचं लक्ष जाईल, अशातली चर्चा परिसरात सुरू होती. को सीजीएम जी वगैरह को मतलब लेटर द्वारा मान्य एमएलए द्वारा मतलब है कई बार सूचित करने के बाद भी ये लोग उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं करते. शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहे आणि ते खरं पण आहे. म्हणजे जे राखेचं पाणी जे पडतं त्या तलावामध्ये ते पर्क्युलेट होऊन आता विहिरींमध्ये यायला लागलंय. त्याचप्रमाणे राख जी त्या पिकांवर पसरते, त्यामुळे त्यांचं फोटोसिंथेसिसची प्रक्रिया थांबून पीक जळायची प्रक्रिया सुरू होते. म्हणून शेतकऱ्यांच्या दृष्टीने पिण्याचं पाणी पण घातक ठरतंय, पीक पण घातक ठरतंय. आज तर आम्ही तिथे सकाळपासून थांबलो होतो, परंतु त्यांचे वरिष्ठ अधिकारी काही आले नाही आणि आम्ही संपर्क साधला तर त्यांच्याशी फार ते रिस्पॉन्स देत नव्हते. तर त्यामुळे मग आम्ही त्यांना सांगितले की तुमच्या ज्यांना अधिकार आहेत ते सगळे कामं करण्याची त्यांनी शेतकऱ्यांशी बोललं पाहिजे, किंवा आम्ही बोलून उपयोग नाही, आम्हाला त्याच्यातले निर्णय घेण्याचे अधिकार नाही आहेत. तर त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी ज्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, पोल्युशन डिपार्टमेंटला तुम्ही आता बँक गॅरंटी अधिक वाढवावी असं तुम्हाला वाटत नाही का? वाढवायला तर पाहिजे आणि पोल्युशन डिपार्टमेंटने पण खास लक्ष दिलं पाहिजे या गोष्टी.